तर बातमी नाशिकमधून आहे। भूकंपाच्या धक्क्यांचा बोरगाव बाजारपेठेला फटका बसला आहे। बाजारपेठेतील व्यवहार मंदावलेले आहेत। सातत्याने जाणवणाऱ्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे बोरगावसह परिसरातील आदिवासी पाड्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या भीतीपोटी ग्रामस्थ बाजारपेठेमध्येच येत नाहीयेत। भूकंपाच्या धक्क्यांचा बाजारपेठेला फटका बसलेला आहे। बोरगावच्या बाजारपेठेतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। शनिवारी जो भूकंप झालेला होता तो 4.3 रिश्टर स्केलचा होता की ज्यामुळे या ठिकाणी या गावांमध्ये अनेक घरांना तडे गेले। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर भांडे खाली पडत होते। नेमकं काय होतं हे कुणालाही समजत नव्हतं। प्रत्येक जण त्या रात्री आपल्या जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पळत होता। संपूर्ण रात्र या ग्रामस्थांनी खरं तर घराबाहेरच जागून काढली। ताई, नेमकं काय झालं होतं त्या दिवशी? त्या दिवशी रात्री 10 वाजता भूकंप झाला। काय झालं काय कळालंच नाही। इतके घरातले भांडे हलायचे, पलंग हलायला लागला, फॅन हलायला लागला। तेव्हा लहान मुलांना घेऊन आम्ही घराच्या बाहेर पडलो। तो जो धक्का जाणवला तो आत्तापर्यंतचा तरी मला आठवतो तो सर्वात मोठा होता। कारण एक 5-6 सेकंद पूर्ण घर हलत होतं। अक्षरशः घरातल्या वस्तू खाली पडून आल्या होत्या। खूप परिणाम झाला। खूप रोज बसून राहिले ना धक्के, आणि ते पण जोरात बसताना त्याच्यात म्हणून आम्ही बाहेर पडतो व घरातून बाहेर जेवताना सुद्धा बाहेर निघतो। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।